नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे संख्यांचे प्रकार बघणार आहोत। आपल्याला परीक्षेमध्ये संख्यांचे प्रकारामध्ये 4 प्रकार आहेत। आपल्याला मूळ सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असे आपल्याला 4 प्रकार शिकायचे। क्रमाक्रमाने आपण एक एक प्रकार बघू। 1 नंबरचा आपला प्रकार आहे सम संख्या, नंतर विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। यांच्या व्याख्या, संख्या कशा ओळखायच्या आणि परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण सर्व आज बघणार आहोत। सर्वात अगोदर आपण बघू सम संख्या। सम संख्या नेमकी कोणत्या संख्येला म्हणायची? ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थान म्हणजे संख्येचं शेवटचं स्थान। एखादी संख्या जर आपण लिहिली तर त्या संख्येतील शेवटचा अंक म्हणजे त्या संख्येचं एकक स्थान। समजलं? त्या शेवटच्या स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस समसंख्या म्हणतात। एखादी संख्येचं फक्त एकक स्थान म्हणजे शेवटचं स्थान बघायचं आणि शेवटच्या स्थानी जर या अंकांपैकी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर अंक आला तर त्या संख्येस आपण समसंख्या म्हणतो। उदाहरण घेऊ आपण। मी संख्या लिहितो 520। एकक स्थान म्हणजे शेवटचं स्थान। इथं शेवटी किती अंक आला? 0, म्हणून ही कोणती संख्या आहे? सम। का? कारण एकक स्थानी आपल्याला अंक कोणता पाहिजे? यापैकी एक, यापैकी एक। 0, 2, 4, 6, 8 एवढे अंक फक्त लक्षात ठेवायचे। एकक स्थानी जर यापैकी अंक सापडला तर ती सम संख्या। एखादी संख्या लिही तुम्ही परत 532। एकक स्थानी मला 2 सापडला बघा, हिच्या मधला किती सापडला? 2, म्हणून 532 ही पण सम संख्या आहे। 534 जर लिहिली तर एकक स्थानी 4 सापडतोय। एकक स्थान म्हणजे शेवटचं स्थान, म्हणून ही पण काय आहे? सम संख्या। 536, 536 मधला जर मी 6 घेतला तर ही पण काय आहे? एकक स्थानी 6 सापडला, म्हणून सम संख्या। एखादी संख्या लिहिली मी 888। 888 मध्ये शेवटी किती सापडला? 8, म्हणून ही 8 पण काय आहे? सम संख्या। अगदी सोपं लक्षात ठेवायला। संख्येचा फक्त शेवटचा अंक बघायचा आणि शेवटच्या अंकाच्या स्थानी जर आपल्याला 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर अंक दिसला तर ती संख्या असते समसंख्या। याच्यानंतर आपण बघू विषम संख्या। समसंख्येच्या विरुद्ध। हिच्यात फक्त आपल्याला आता एकक स्थानी कोणते अंक बघायचे? एकक स्थान तुम्हाला समजलं, शेवटचं स्थान। फक्त शेवटच्या स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 या संख्या लक्षात ठेवायच्या फक्त अंक। 1, 3, 5, 7, 9 लक्षात ठेवायला सोपं आहे। एकाचा फरक आहे। 1 नंतर एक अंक सोडून 3, 3 नंतर एक अंक सोडून 5, 5 नंतर एक अंक सोडून 7, 7 नंतर एक अंक सोडून 9। 1, 3, 5, 7, 9 यापैकी जर अंक दिसला तर ती संख्या कोणती? विषम संख्या। आपण उदाहरण घेऊ 691। 1 दिसला शेवटी, म्हणून ही कोणती संख्या? विषम संख्या। अजून 8833 जर घेतली आपण एकक स्थानी 3 म्हणजे ही पण कोणती संख्या? विषम संख्या। नंतर 7299 घेऊ आपण, एकक स्थानी किती आहे? 9, म्हणून ही पण कोणती संख्या? विषम संख्या। फक्त एकक स्थान बघायचं। 1, 3, 5, 7, 9 यापैकी जर अंक दिसला तर ती संख्या कोणती? विषम। सम संख्या, विषम संख्या, अगदी सोपं आहे। आता मूळ संख्या बघू आपण। मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे 0 आणि स्वतः तीच संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येस आपण मूळ संख्या म्हणतो। म्हणजे काय? ज्या संख्येचे 0 आणि स्वतः तीच संख्या असे दोनच विभाजक म्हणजे कोणत्या कोणत्या अंकांनी भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? विभाजक। ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येचा काय असतो? विभाजक। म्हणजे ज्या संख्येला फक्त 0 आणि स्वतः तीच संख्या अशा दोनच अंकांनी भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो। सगळ्यात सरळ आणि सोपं लक्षात ठेवायला, ज्या संख्येस कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजेच काय? जी संख्या कोणत्याच पाढ्यात येत नाही त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात। अगदी सोपं आणि साधं लक्षात ठेवा। जी संख्या कोणत्याच पाढ्यात येत नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। अगदी सोपं लक्षात ठेवायला। जर पुस्तकातली व्याख्या हवी असेल तर ही ज्या संख्येचे 0 आणि स्वतः तीच संख्या असे फक्त दोनच विभाजक असतात त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात। आणि लक्षात ठेवायला, जी संख्या कोणत्याही पाढ्यात येत नाही त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात। याच्यानंतर आपण बघू संयुक्त संख्या।
ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येस संयुक्त संख्या म्हणतात. आता आपण समजून घेऊ. आपण संख्या घेऊ 4. याचे विभाजक म्हणजे कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. कोणत्याही संख्येचे 1 आणि स्वतः ती संख्या असे 2 विभाजक फिक्स राहतात. 4चे 2 हे विभाजक फिक्स, 1 आणि 4. अजून 4 कोणत्या संख्येच्या पाड्यात येते, 2च्या पाड्यात येते. 2 पेक्षा जास्त झाल्या का विभाजक, विभाजक म्हणजे भाग जाणे. 1ने पण भाग जातो, 4ने पण भाग जातो, 2ने पण भाग जातो. 2 पेक्षा जास्त झाले ना, म्हणून 2 ही काय आहे, संयुक्त संख्या. याच्यानंतर बघू आपण 5. 5ला 1ने भाग जातो, 5ने भाग जातो. 2 तर फिक्स झाले, 1 आणि स्वतः तीच संख्या 2 झाले. आता याच्यानंतर 5 कोणाच्या पाड्यात येतो का, नाही. फक्त किती झाले विभाजक झाले, 2. आपल्याला किती पाहिजे, 2पेक्षा जास्त, म्हणून 5 ही संयुक्त संख्या नाही. नंतर आपण बघू 6. 6चे विभाजक 1 आणि स्वतः ती संख्या 2 झाले. 1 आणि 6, 1 आणि 6 2 झाले. याच्यानंतर अजून बघू 6 2च्या पण पाड्यात येतात, बेग बे 2 4 बेत्रिक 6 येतात. 3च्या पण येतात, 3 1 3 3 2 6 म्हणजे 3. किती विभाजक झाले, 1 2 3 4. 2पेक्षा जास्तच झाले, म्हणून 6 ही काय, संयुक्त संख्या. याच्यावरून आपल्याला एक असं लक्षात ठेवता येईल की सर्व मूळ संख्या सोडून सर्व संख्या संयुक्त संख्या असतात. लक्षात ठेवा, जी मूळ संख्या आहे ती संयुक्त संख्या होणार नाही. म्हणजे सर्व मूळ संख्या सोडून सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात. समजलं. आपण 4 शिकलो, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आपण क्रमाक्रमाने बघू. आता सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. या चारींना आता आपण सोपत बघू. अगदी सोपं आहे. सम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थान, एकक स्थान म्हणजे शेवटचं स्थान. शेवटी जर आपल्याला 0 2 4 6 8 यापैकी जर अंक सापडला संख्येच्या शेवटी, तर ती संख्या कोणती, सम संख्या. आणि आता अंक कोणते उरताय बघा, 1 उरतोय, 3 उरताय, 5 उरताय, 7 उरताय, 9 उरताय. बरोबर. एकक स्थानी जर 1 3 5 7 9 सापडला ती संख्या कोणती, विषम संख्या. आणि एकक स्थानी जर 0 2 4 6 8 सापडला तर ती कोणती संख्या, सम संख्या. मूळ संख्या म्हणजे जी संख्या कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही, कोणत्याही संख्येच्या पाड्यात, संख्येच्या पाढ्यात येत नाही. जी संख्या कोणत्याच पाड्यात येत नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या. आणि संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक, विभाजक म्हणजे भाग जाणे, 2 पेक्षा जास्त विभाजक म्हणजे भाग जाणे. अगदी अजून सोपं, 2 पेक्षा जास्त जर पाड्यात आल्या तर ती संख्या कोणती, संयुक्त संख्या. बघा एकाच पेजवर 4 संख्यांचे प्रकार कव्हर होत आहे आपली. सम संख्या म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 8 झालं. विषम संख्या एकक स्थानी 1 3 5 7 9 म्हणजे विषम संख्या. मूळ संख्या म्हणजे जी संख्या कोणत्याच पाड्यात येत नाही ती संख्या मूळ संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, जी संख्या 2 पेक्षा जास्त पाड्यात येते, 2 पेक्षा जास्त संख्यांच्या पाड्यात येते ती संख्या कोणती, संयुक्त संख्या. अगदी सोपं. आता आपल्याला याच्यातल्या काही फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मी एकदा परत लिहितो. सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. झालं. हे समजायच्या अगोदर एक समजून घ्या आधी. 2 गोष्टी, 0 आणि 1 या दोघींच्या बाबतीत. 0 ही संख्या समही नाही आणि विषमही नाही. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो हिच्यावर. आणि 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एवढं डोक्यात फिट पाहिजे. 0 ही संख्या समही नाही आणि विषमही नाही. परीक्षेत कसा प्रश्न विचारला जातो, ऑप्शन दिलेले असतात 4. 1 ही संख्या सम आहे, बी ऑप्शन 0 ही संख्या सम आहे, बी 0 ही संख्या विषम आहे, सी 0 ही संख्या समही नाही आणि विषमही नाही, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. याच्यातून आपल्याला ऑप्शन निवडायचा असतो. अशा प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. आता आपण याच्यातले सर्वात लहान संख्या कोणत्या ते बघू आपण.
सर्वात लहान समसंख्या ही 2 आहे. सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2. सर्वात लहान विषम संख्या ही 1 आहे. सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या. कशी? सममूळ, जी समही आहे आणि मूळही आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी सममूळ संख्या ओळखा. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एकदा परत, सर्वात लहान सम संख्या 2, नंतर विषम, सर्वात लहान विषम संख्या ही 1, सर्वात लहान मूळ संख्या ही 2, सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे. 1 2 झालं. एवढं आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. 1 2 3 4 बस. या प्रकरणामध्ये आपल्याला एवढंच आहे. सम संख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात, मूळ संख्या कशाला म्हणतात आणि संयुक्त संख्या कशाला म्हणतात, आणि सर्वात लहान सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचे उदाहरणं सोडवू. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.